विठू माऊली गजर भक्तीचा महायोग पीठे तटे भीमराव
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा जवळ सर्वांच्या परिचयाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे। या ठिकाणी नाथ महाराज या अभंगामध्ये असं वर्णन करतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। भगवान परमात्म्याला त्याचा नामाचा उच्चार हा रात्रंदिवस आवडतो। गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आवडते, कपाळाला गोपी चंदन टिळा आवडतो। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळगळा वैष्णवांचा। भगवान परमात्म्याला या ठिकाणी वैष्णवांबद्दल मनामध्ये जो कोणी तळमळ धरतो, कळवळ करतो, जो कोणी प्रेम धरतो असा भक्त भगवान परमात्म्याला अति प्रिय आहे। आणि ज्याच्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हे जे नियम आहे, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। तो देवाला परम पूज्य आहे, ज्याच्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही। ज्याच्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सोडून भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोडून जीवनामध्ये दुसरं कोणतं साधन नाही, ज्याच्या जीवनामध्ये हा नित्यनेम आहे, तो परम पूज्य देवाला तो परम आवडतो, म्हणजे अति आवडतो, जास्त आवडतो। आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो, आपल्याला वाटतं देवाला आपण आवडतो, पण त्याही पेक्षा जो वैष्णवाबद्दल मनामध्ये कळवळा धरेल, जो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालेल, कपाळाला गोपीचंदन टिळा लावेल, असा भक्त त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला अति प्रिय आहे। अभंगावर या ठिकाणी विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की धोंडेवाडी या गावामध्ये चालत आलेला हा गणेश उत्सव आणि या गणेश उत्सवानिमित्त या धोंडेवाडी गावातील तरुण मित्र मंडळाने या ठिकाणी हे सुंदर आयोजन केलेलं आहे। प्रथमतः तरुण मित्र मंडळाचे या ठिकाणी आभार। विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं गणपती उत्सव म्हटलं की डीजेचा विषय या ठिकाणी येत असतो, परंतु या गावाचं खऱ्या अर्थानं गोड कौतुक करावं की यांनी या ठिकाणी या 10व्या दिवशी बाप्पाच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेलं आहे, नामस्मरणाचं या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं तरुण मंडळाला या ठिकाणी फार धन्यवाद आहे, कारण अशा तरुण मंडळाची प्रत्येक गावाला गरज आहे। म्हणून तुमच्या चरणाशी साष्टांग दंडवत की तुम्ही या ठिकाणी हा सुंदर आयोजन केलेलं आहे। तुमचं सर्वांचं मार्गदर्शन त्या तरुणांना लाभला, म्हणून या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी होत आहे। सर्व तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। गोड कौतुक करावं जवळकेचं का या धोंडेवाडी गावचं की हे सगळे तरुण मित्र मंडळ या ठिकाणी तयार केलं, या ठिकाणी भजनी मंडळ तयार केलं आणि तरुण मित्र मंडळ या ठिकाणी तरुण भजनी मंडळ या ठिकाणी आलं असतील, त्यांचे या ठिकाणी आभार। सर्वात तरुण भगिनी असतील या ठिकाणी, आमच्या तरुण भगिनी असतील, महिला मंडळ असेल, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सगळ्यांचे या ठिकाणी आभार आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल